काय अचानक शिंदे साहेबांचं दिल्लीला काम? कुणासोबत होती सेटिंग? महाराष्ट्रातल्या कुणालाच काही माहित नाही. महाराष्ट्रात पावसाळी अधिवेशन सुरू आहे. शिंदेच्या एका मंत्र्याला इन्कम टॅक्सची नोटीस आली. मुलाला सुद्धा शिंदे साहेबांच्या इन्कम टॅक्सची नोटीस आली अशी चर्चा सुरू आहे. म्हणजे कदाचित केंद्राचे वक्रदृष्टी महाराष्ट्रातल्या काही माहितीतल्या सत्ताधारी पक्षावर जर असेल तर दिल्ली में दौरा म्हणजे दाल में कुछ तो काला है अशी परिस्थिती खरी आहे का? पावसाळी अधिवेशन सोडून महाराष्ट्रातल्या मूळ प्रश्नावर चर्चा करायची सोडून सभागृहामध्ये न थांबता थेट दिल्लीवारी. कुणाच्याच कानावर कुठलीच बातमी नाही, चकार शब्द कुठे नाही. शिंदे साहेब का दिल्लीला गेले याचं उत्तर 24 तास उलटून गेले तरी मिळालेलं नाही. याचा अर्थ एवढाच आहे की एकतर दिल्लीकरांचं महाराष्ट्राकडे कशामुळे तरी विशेष लक्ष आहे. महाराष्ट्रातला पक्ष परत फोडायचाय का? आमदार परत फोडायचेत का? खासदार पळवायचेत का? यापेक्षा जे भाजप सोबत दोन पक्ष आहेत त्यांच्यापैकी कुणाचं तरी ब्रेकअप होणार आहे. काहीतरी सुरू आहे, कोणतरी अस्वस्थ आहे, कुणाच्या तरी मनात खलबत आहेत. याच प्रमुख मुद्द्यावर मित्रांनो चर्चा करायची आहे. कारण महाराष्ट्र चर्चेत त्या ठिकाणी गुरफटलाय. महाराष्ट्रातल्या मूळ प्रश्नावर चर्चा ना पावसाळी अधिवेशनात होते ना नेत्यांकडून होते. चर्चा विनाकारण धक्का लागला म्हणून भरकटवली जाते. गद्दारावर चर्चा होते, सभागृहाच्या बाहेर ये तुला बघून घेतो याच्यावर होते, पण मूळ प्रश्नावर चर्चा व्हायला तयार नाही. जे नेते आरक्षणावर बोलायचे वर्षभर, 2 वर्ष, 4 वर्ष, ते नेते अधिवेशनाच्या काळात गप्प का असतात? महाराष्ट्रात सगळं संशयास्पद घडतंय आणि याच मुद्द्यावर मित्रांनो आपली चर्चा आहे. आपल्याला चर्चा करायची की एकनाथ शिंदे साहेब कुणाला न सांगता अचानक दिल्लीला गेले. दिल्लीत खळबळ आहे की महाराष्ट्रात गदारोळ आहे? पक्ष फोडायचे, घर फोडायचे का नेते फोडायचे? या प्रमुख मुद्द्यावर चर्चा करायचे. सर्वांचं स्वागत. मी संतोष शिंदे. विनंती एवढीच आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जास्तीत जास्त शेअर करा. नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. बरं बोलण्यापेक्षा खरं बोलूया. महाराष्ट्रामध्ये सत्तेसाठी भाजपने शिवसेना फोडली, राष्ट्रवादी फोडली. सगळ्याला माहितीये. जन्माला आलेल्या लहान बाळाला सुद्धा आता माहिती झालंय की 2 पक्ष फोडून भाजप सत्तेवर आली. शिंदे साहेब पहिल्यांदा, देवाभाऊ नंतर मुख्यमंत्री झाले. एका भावाला त्या ठिकाणी किती त्रास झाला असेल दुसऱ्या भावालाच माहितीये, आणि एका भावानी काकाला कसा धोका दिला ते फक्त त्या बहिणीलाच माहितीये. पण आता ते सुद्धा पावलं एकत्र येऊ लागलीत. महाराष्ट्रामध्ये वेगळ्या वेगळ्या चर्चा सुरू आहेत. राज ठाकरे उद्धव ठाकरेंसोबत एकत्र आले आणि मुंबईमध्ये महापालिका जिंकण्यासाठी भाजपने जे एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना घेऊन व्यूहरचना रचली होती, कदाचित राज ठाकरे एकनाथ शिंदेसोबत पूर्वी होते म्हणून चांगलं सुरळीत होतं. अचानक राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आल्यामुळं मुंबईमध्ये दगाफटका होणार. भाजप सत्तेत येणार नाही. भाजप सत्तेपासून परत वंचित आघाडी होणार. कदाचित हेच दुःख एकनाथ शिंदे साहेबांच्या मनात आहे का? एकनाथ शिंदे साहेबांच्या नाही पण दिल्लीकरांच्या मनात आहे. मग दिल्लीतल्या नेत्यांनी कसं देवाभाऊंना बोलवायचं म्हणून शिंदे साहेबांना बोलवलं की तुम्ही काहीही करा पण एक ठाकरे आपल्या सोबत घ्या. एक ठाकरे सोबत घेण्यासाठी शिंदे दिल्लीला गेले का? काही वेगळी रचना रचली जाते का? का महाराष्ट्रात काहीतरी वेगळं घडणार आहे? हे सध्या चर्चेचा विषय. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले आणि भाजप, राष्ट्रवादी किंवा शिंदे गट हे फक्त स्थानिक स्वराज्य संस्थेला विभक्त झाले तरी सुद्धा भाजपचं काही होऊ शकणार नाही. हे एकमेकांपासून नाराजी दाखवतील
कार्यकर्ते एकमेकाच्या विरोधात जातील, पण महायुती म्हणून हे एकत्र लढल्याशिवाय यांना दुसरा पर्याय नाही, हेही तितकंच खरं आहे. पण याच्यामध्ये खुश कोण होणार आहे? भाजप याच्यात सहमत आहे का एकनाथ शिंदे साहेब नाराज आहेत? हा सुद्धा सध्या महाराष्ट्रातला ऐरणीचा आणि कळीचा मुद्दा आहे. भाजपच्या 10 ते 12 आमदारांनी काही दिवसापूर्वी अमित शहा साहेब महाराष्ट्रात पुण्यात आले होते. सगळ्यांनी प्रचंड भयानक तक्रारी केल्या. कुणाविरुद्ध तक्रारी केली असतील? प्रत्येकाला माहिती तक्रारी कुणाविरोधात केल्या असतील. हे सगळे जाणतायत, फक्त बाहेर बोलायचं नाही अशी त्यांची प्लॅनिंग झाली. कदाचित शिंदे साहेबांना मानाचं पान मिळालं नाही किंवा अजून काय त्यांच्या मनात नाराजी आहे, पण सत्तेशिवाय ते बाजूला जाऊ शकत नाही. कदाचित त्यांना आता वाटत असेल, पूर्वी मुख्यमंत्री झाले होते म्हणून खुश होते समजा, आता त्यांना वाटत असेल उद्धव ठाकरेंनी सुद्धा मला मंत्री केलंच होतं, मी तिथंही खुश होतो, काय 2, 3, 4 नंबरचा मंत्री होतो, आता सुद्धा मी भाजप सोबत आहे, मला 2-3 त्या ठिकाणी पद आहे किंवा तसं मंत्री पद आहे. याचा अर्थ उपमुख्यमंत्री पद हे घटनात्मक नाही, हे फक्त लक्षात ठेवा. हे तडजोडीतलं पद आहे. मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ हे घटनात्मक पद आहेत, हे सुद्धा तितकंच समजून घेतलं पाहिजे. पण या सगळ्या गोंधळामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी दिल्लीला जाणं म्हणजे 2-3 गोष्टीबद्दल चर्चा झाली असेल असं मला वाटतं. एकनाथ शिंदे साहेब दिल्लीला अचानक जाणं, कुणालाही न कळवणं आणि मीडियामध्ये नाही किंवा कुणाकडेही याबाबत कसलीही कुणाच्याही सूत्रांनी माहिती न देता अचानक गायब होणं म्हणजे कुछ तो बडा महाराष्ट्र में घडने वाला है. त्याचं लक्ष तिकडे दिल्लीकडून आहे. इथल्या नेत्यांवर फक्त वॉच ठेवला जातो का? हा माझा साधा सरळ प्रश्न आहे. त्याचं उत्तर माझ्याकडे आहे, होय. 3 गोष्टीसाठी शिंदे साहेब नक्कीच गेले असतील. एक म्हणजे कुणाचा तरी आमदार खासदार पळवणार असतील, फोडणार असतील किंवा महाराष्ट्रामध्ये पक्षफोडीचं काहीतरी नवीन व्यूहरचना ठरलेली असावी. मला पडलेला दुसरा महत्वाचा प्रश्न आहे, जी माझी शक्यता आहे, अंदाज आहे, तो दुसरा म्हणजे स्वतः शिंदे साहेब कुठल्या तरी बाबतीत कशामुळे तरी नाराज आहेत. बरं, शिंदे साहेब दिल्लीला जाणं ही काही नवीन गोष्ट आहे का? त्यांचे खासदार तिथं आहेत, पक्षाची प्रचंड मोठी ताकद आहे, मंत्री त्यांचे पक्षाचे खासदार त्या ठिकाणी आहेत, मोदीजींशी किंवा भाजपशी त्यांचं चांगलं जमतंय, मग कशासाठी गेले? तर कदाचित स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये काहीतरी मोठी गडबड आहे. आणि तिसरं महत्वाचं कारण, 2 ठाकरे बंधू एकत्र आले. 2 ठाकरे बंधू एकत्र येणं म्हणजे जरी सत्ताधाऱ्यांना धक्का असला तरी केंद्र सरकार शिंदे साहेबांच्याच मंत्र्याला, जे संभाजीनगरचे आहेत, जे पक्षाची भूमिका मांडण्याचं काम करतात, त्यांनी जो काही हॉटेल खरेदीमध्ये करोडोचा त्या ठिकाणी व्यवहार दाखवलेला आहे, त्याच्यासाठी त्यांना इन्कम टॅक्सची नोटीस आली. मला असं वाटतं इथं शिंदे साहेबांनी डिस्टर्ब होण्याचं कारण नसावं. केंद्राने असं ठरवलं असेल, आपण आपल्या सत्ताधारी पक्षाच्या सहयोगी मंत्र्यावर इन्कम टॅक्सची नोटीस पाठवून लिटमस टेस्ट घेऊ आणि ही टेस्ट सक्सेस झाल्यानंतर विरोधी पक्षाच्या नेत्यांना ईडी असेल, इन्कम टॅक्स असेल, सेबी असेल किंवा इतर यंत्रणांच्या माध्यमातून आपण डिस्टर्ब करू. आणि त्यावेळेस कुणी प्रश्न विचारलाच की तुम्ही विरोधकांवरच त्या ठिकाणी धाडी टाकता किंवा तपास करता, त्यावेळेस ते सांगतील आम्ही शिंदे साहेबांच्या सुद्धा सत्ताधारी पक्षाच्या मंत्र्यावर सुद्धा त्या ठिकाणी नोटीस पाठवली होती, तशीच नोटीस तुम्हाला पाठवली. कदाचित असा संशय आहे, शिरसाट नोटीसीला घाबरणार नाहीत. प्रत्येक मंत्र्याचं काय, कुणाचंही जो उद्योग व्यवसाय करतो त्याचे सीए स्ट्रॉंग असतात, ते बरोबर संबंधित जीएसटी असेल किंवा इन्कम टॅक्स असेल त्या कार्यालयाशी बरोबर हँडल करतात. फक्त नोटीस बद्दल चर्चा झाली, काहीतरी वेगळंच घडणार आहे असं मला वाटतं आणि ही शक्यता
नाकारता येणार नाही. पण शिंदे साहेबांचं अचानक दिल्लीला जाणं कदाचित मुख्यमंत्र्याला काय माहिती का नाही मला माहित नाही, दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांना काय माहिती की नाही माहित नाही, पण शिंदे साहेबांच्या स्वतःच्या मनाला मात्र नक्की माहितीये की आपल्याला काहीतरी महाराष्ट्रात घडवायचंय, करायचंय, किंवा आपल्या बाबतीत जर काही घडलं तर आम्ही दाखवून देऊ की आम्ही किती स्ट्रॉंग आहोत. अशीच कदाचित शक्यता ही नाकारता येणार नाही असं मला या पद्धतीनं वाटवायचंय. पण कुणाला न सांगता दिल्लीला जाणं म्हणजे परत गुवाहाटीचा प्रवास नाही ना, हा सुद्धा मला पडलेला प्रश्न आहे. तुम्हाला काय वाटतं? नक्की मला कमेंट करून सांगा. जय शिवराय.